म्हसळा शिक्षण विभागात अनेक पदे रिक्त असताना गुणवत्ता विकास कसे साधणार? प्रत्येक शाळेत जाऊन कशी करणार तपासणी? सोपस्कार पूर्ण होणार ही जाणकारांच्या मनात भीती. शिक्षण विभागातील प्रशासकीय कामकाजातील शिपाई, कनिष्ठ सहाय्यक, केंद्रप्रमुख, कनिष्ठ विस्तार अधिकारी, वरिष्ठ विस्तार अधिकारी, गटशिक्षण अधिकारी अशी तब्बल 22 पदे मंजूर आहेत. त्यातील केवळ एक पद भरलेले आहे. म्हणजे शिक्षण विभागाचा प्रशासकीय कणा 95% रिक्त आहे. तर मराठी उर्दू शाळांतून उपशिक्षक 38, पदवीधर 29, पदोन्नती मुख्याध्यापक 4 असे एकूण 71 पदे रिक्त आहेत. दुसरीकडे अभियान यशस्वी करण्यासाठी सन 2024-25ला तालुक्यातील 115 शाळांतील 6,306 विद्यार्थ्यांची 322 शिक्षकांनी शिक्षण विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या विविध सोयी सुविधा विद्यार्थ्यांपर्यंत पोचल्यात का नाही, का म्हसळ्यात तपासणीचा सोपस्कार करणार याबाबत चर्चा सुरू आहे. अभियानाअंतर्गत इयत्ता 1ली ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजना, शिक्षण विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा या संदर्भात प्रत्यक्ष शाळेत जाऊन तपासणी केली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे वजन कमी करण्याच्या उपाययोजनांची स्थिती, पाठ्यपुस्तकातील कोऱ्या पानांचा वापर, शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती कशी आहे, आनंददायी शनिवार उपक्रमांची अंमलबजावणी, शाळांची वेळ, शाळांतील ग्रंथालयांचा वापर अशा विविध योजना उपक्रमांची माहिती विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियानाअंतर्गत घेतली जाणार आहे. शिक्षण विभागाकडून हे महाअभियान 1 ते 31 ऑगस्ट 2024 या कालावधीत राबवले जाणार आहेत. यासाठी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना शाळांना भेट द्यावी लागणार आहे. अभियानातील पहिल्या 20 दिवसात प्रत्यक्ष शाळा भेटी करणे, त्यानंतर 6 दिवसात आवश्यकतेनुसार सुधारणा किंवा उपाययोजना करणे, त्यानंतर 4 दिवसांमध्ये अंमलबजावणी झाली किंवा नाही याची खात्री करणे असा सुसूत्र, स्पष्ट आणि पारदर्शक कार्यक्रम असूनसुद्धा शिक्षण विभागात 95% पदे रिक्त. प्रभारी गटशिक्षण अधिकारी म्हणून मुख्यालयातून दिलेले रमेश चव्हाण हे आठवड्यात केवळ 2 दिवस काम करणे, सर्वच्या सर्व 11 केंद्र प्रमुख पदे रिक्त आणि प्रभारी म्हणून नेमलेले शिक्षक मूळ कार्यभार सांभाळणार का, अतिरिक्त ताण घेऊन काम करणार का याची चिंता भेडसावत आहे. महामुंबईसह संजय खांबेटे, म्हसळा. मी महामुंबई चॅनलसाठी आलेला आहे. तुम्ही अतिशय उत्कृष्ट माहिती दिलीत. जी 1 ते 31 ऑगस्ट या दरम्यान शालेय गुणवत्ता विकास तपासणी आहे कार्यक्रम. अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम आहे शासनाचा. त्याप्रमाणे काय साधारण चालू आहे इथे? गटशिक्षण अधिकारी आहेत, नाही आहेत, काय ते कधी येतात असं सांगू शकलेत तर बरं होईल. नमस्कार. गटशिक्षण अधिकारी आहेत रमेश चव्हाण म्हणून. वरिष्ठ विस्तार अधिकारी अलिबाग इथं असतात. त्यांच्याकडे आपल्या तालुक्याचा कार्यभार 2 दिवस आहे, मंगळवार आणि बुधवार. दोन्ही दिवस उपस्थित राहून व्यवस्थितपणे कामकाज बघतात.